उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचं विडंबनात्मक गाणं करणाऱ्या कुणाल कामराच्या अडचणी वाढलेत आणि कामरासोबतच या गाण्याचं समर्थन करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याही अडचणीत भर पडली आहे। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दाखल हक्कभंग प्रस्ताव विशेषाधिकार समितीने स्वीकारलेला आहे। बघूया। कुणाल कामरा सुषमा अंधारेंच्या अडचणीत वाढ। विशेषाधिकार समितीनं प्रस्ताव स्वीकारला। हक्कभंगावर उत्तर देण्यासाठी 2 दिवसांची मुदत। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं एक विडंबनात्मक गाणं सादर करत नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली होती। त्या गाण्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कामराची पाठराखण केली होती। मात्र आता कामरा आणि अंधारे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कामरा आणि अंधारे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला हक्कभंग विशेषाधिकार समितीनं स्वीकारलाय। समितीनं या दोघांना स्पष्टीकरण देण्यासाठी 2 दिवसांची मुदत दिली आहे। माझं कुणाल कामराशी बोलणं झालं। आपण कायद्याला सामोरं जायला हवं असं मी कुणालला सांगितल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। त्याचं माझं बोलणं झालं आणि मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे। कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे। हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात। आम्ही सुद्धा सहन केलेले आहेत। तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे। तर तारतम्य न बाळगता बेफाम वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई नक्कीच होईल अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली। या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने बेफाट सुटलेले हे लोक आहेत, त्यांना कायद्याची भीती नाही, त्यांना घटनेची भीती नाही, कुणाचीही बदनामी करणं हा त्यांचा छंद झाल्यासारखं जे वागतायत, त्यांना मला वाटतं सरळ सुतासारखं करण्यासाठी हक्कभंग समितीकडे जो काही प्रस्ताव गेला त्याच्यानुसार कारवाई जरूर होईल। विधिमंडळात जर हक्कभंग आणला गेला तर सभागृहाबाहेरील व्यक्ती असल्यास समज देऊन सोडून देण्यापासून तुरुंगवास ठोठावण्यापर्यंत कुठलीही शिक्षा होऊ शकते। त्यामुळे या प्रकरणात आता काय निर्णय दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कुणालला हायकोर्टानं दिलासा दिला असला तरी तो विधिमंडळाच्या कायद्याच्या कचाट्यात सापडलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।